चंद्रपुर शहर महानगरपालिका के 27 नगरसेवक का एक गठ भारतीय राष्ट्रीय कांग्रेस पार्टी का गठ बना है। उसमें से मैं आज खुद गठ नेता हूँ। मेरे प्रति कांग्रेस का जो दूसरा गठ है यहाँ पर बैठा हुआ है, यहाँ पर गठ नेता चेंज करने के लिए आए हैं, लेकिन गठ नेता का अधिकार मेरा है। मैंने पहली मीटिंग 13 तारीख को मैंने मीटिंग कॉल किया हूँ और 14 को मेरी मीटिंग हुई है। उस 13 और 14 तारीख की मीटिंग कॉल पर जो 14 तारीख को चंद्रपुर शहर जिला कांग्रेस कमेटी कार्यालय में मीटिंग हुई, उसमें 16 लोग गैर हाजिर रहे। वो पार्टी के शिक्षा भंग करने के कारण उनको डिस्क्वालिफिकेशन का लेटर मैंने यहाँ पर कमिश्नर मैडम की तरफ पिटीशन हाईकोर्ट के माध्यम से, वकील के माध्यम से यहाँ पर मैंने पिटीशन दाखिल कर दिया हूँ 16 लोग का डिस्क्वालिफिकेशन के लिए, क्योंकि वो लोग ने उल्लंघन किया है पार्टी का। क्योंकि गठ नेता अभी भी मैं हूँ, जब गठ नेता मैं हूँ तो मीटिंग मैंने बुलाने पर आना चाहिए, लेकिन हमारे कुछ बड़े नेताओं के दबाव में एक दलित नगर सेवक को पार्टी ने, प्रदेश ने एक शहर में चंद्रपुर विधानसभा दलित रिजर्वेशन है, उसको देखते हुए एक दलित चेहरा चंद्रपुर में दिया गठ नेता को। लेकिन हमारे कांग्रेस के नेता, बड़े नेता को दलित नेता बड़ी कुर्सी पे बैठने का उनको अधिकार नहीं है, उस तरह किया जा रहा है। पैसे को जोर पर नगर सेवक को जबरदस्ती घर से उठाया जा रहा है। अने जहां हमको भाजपा से लड़ना है, जहां केंद्र सरकार से लड़ना है, मोदी सरकार से लड़ना है, वहीं हमारे नेता लोग आपस में लड़ा रहे। कांग्रेस असमत है। अभी 16 लोगों ने पत्र दिया है कि आपको हटाया जाए, इस पर क्या कहेंगे? नहीं, 16 लोग हटाने का दिए है, लेकिन मैं गठ नेता हूँ, मैंने पहली मीटिंग बुलाया है, उन्होंने मीटिंग में गैर हाजिर रहे, उसके प्रति मैंने डिस्क्वालिफिकेशन का 16 लोग का लेटर दिया हो। जब डिस्क्वालिफिकेशन उनका हो रहा है तो गठ नेता बनाने का विषय नहीं है। अगर विभागीय आयुक्त मैडम किसी के दबाव में, महाराष्ट्र के सरकार के किसी के दबाव में अगर ऐसा कर रहे हैं तो ये गलत है, संविधान के खिलाफ में जा रहे हैं। क्योंकि गठ नेता मैं हूँ, मैंने मीटिंग बुलाया 14 तारीख को, वो मीटिंग में वो गैर हाजिर थे। डायरेक्ट उनका डिस्क्वालिफिकेशन का मैंने पत्र यहाँ मैडम को दिया हूँ। कब दिया लेटर आपने? मैंने डिस्क्वालिफिकेशन का पत्र कल ही उनको डिस्पैच में डाल दिया। मैडम कल यहाँ पर छुट्टी पर थे, कल मैंने उनको पूरी माहिती, जो 14 तारीख की पहली मेरी बैठक हुई है, दूसरी गठ की 15 की बैठक थी, उनकी बैठक अवैध है बोल के मैंने 14 को बैठक लिया। वो बैठक में हमारे 11 से 12 नगर सेवक अवेलेबल थे। जो 16 लोग नहीं आए उनके प्रति हम लोग ने ठहराव मंजूर किया एक मत से, और 16 लोग के ऊपर डिस्क्वालिफिकेशन का हमने पत्र डाल दिया है। तो आज चंद्रपूर शहर महानगरपालिकेचे सर्व 27 नगरचे गटनेते नाते मी इकडे हजर आहो आणि महानगरपालिकेचे माध्यमातून आम्ही विभागीय आयुक्त मॅडमकडे आता तक्रार केलेली आहे। मी 13 तारखेला 12 ते 13 तारखेला मी कॉल केला होता सर्व नगरसेवकावर, व्हॉट्सअप, मेलवर आणि लेटर पत्र आमचे कार्यकर्ता घेऊन त्यांच्या घरी जाऊन बाकायदा साईन घेतली, रिसीव, की काल बोलणं नाही पाहिजे की आम्हाला पत्र नाही भेटलं, सर्वांना पटलं, रिसीव झालं आहे। पार्टीची चंद्रपूर शहर जिल्हा काँग्रेस कमिटी कार्यालयामध्ये मीटिंग झाली आहे। गटनेता बदलण्याची त्यांच्याकडे आमचे पत्र आलं होतं आमच्या सर्व नगरसेवकाला। आम्ही सर्व मिळून गटनेता बदलायचं काय करायचं चर्चा करायची होती। मी गटनेता आहे, मी 27 नगरसेवकचा गटनेता, हे सर्व एकी ठिकाणी बसून बा गटनेता चेंज करायचा का, कोणाचा अविश्वास आहे का, आपण चर्चा करू। चर्चा केल्यानंतर काहीतरी मार्ग काढू। आम्ही 14 तारखेला मीटिंग बोलवलं आहे आणि त्यांचे 15ला होता। 14ला आमचे जे होते 11-12 ते हजर होते आणि जे 16 ते हजर नव्हते। मग आम्ही सर्व 11 नगरसेवक मिळून एक ठराव मंजूर केला की गटनेत्याच्या नात्याने तुम्ही मीटिंग घेऊ शकते आणि तुम्ही कोणाला पत्र दिला की तुम्ही घ्या, ते यांचा अधिकार आहे, पण मी कोणाला पत्र दिले नाही की कोणी मीटिंग घ्या तुम्ही 15 तारखेला। ते यांनी मागणी केलेली आहे की तुम्हाला हटवावं म्हणून, त्या विरोधात तुम्ही कोर्टात जाणार आहात का? मी प्रदेश काँग्रेस कमिटीचे लेटरवर मी बनले आहे, सपकाळ साहेबांचे पत्र आलं मी बनले आहे, आणि जे मला चेंज करायचा होता ते सपकाळ एक पत्र पाठवायचं होतं सपकाळ साहेब, पण ते जबरदस्ती नगरसेवकाला उचलून करत आहे आणि प्रदेश कार्यालयाकडून मला काही पत्र आलं नाही की तुम्ही गटनेते राजीनामा द्या, म्हणून मी त्यांचे 16 लोकांवर पिटिशन दाखल केलेलं आहे डिस्क्वालिफिकेशनसाठी। आणि सर्व पैसे जोरावर चालत आहे। विधान परिषदची निवडणूक झाली आहे आणि हे इकडे नेता बसून करत आहे, एक दलित नगरसेवकावर अन्याय करत आहे। काय घडत आहे इकडे आमचे नेते बसून आहे, आम्ही ते आमचे चंद्रपूरचे नेते बसून आहे, त्यांचे लोकसभा क्षेत्रात मी लीड दिले, सबसे जास्ती लीड, हे लीड दिल्याचे आम्हाला इनाम आहे। मी सैसर कॉर्पोरेटरमध्ये माझे प्रभागातून सर्वात जास्ती मी लीड मतांनी ताईला दिलं आहे, ते आम्हाला इनाम आहे दलित नगरसेवकाला। विभाग तो दबावत आहे, ते कुठेतरी भाजपच्या इकडे हात आहे मला वाटत आहे, आणि भाजपच्या कामाचं आहे काँग्रेसचे 2 गुट झाले म्हणून दबाव करून, आणि मला वाटतं कमिशनर मॅडमवर इकडे सरकारच्या CMच्या असो, एखाद्या मंत्रीच्या असो,
यांचे दबाव आहे, कारण की मॅडम पण आमचे ऐकत नाही. एकतर्फा मॅडम डिसिजन देत आहे, पण आम्ही कोर्टात हायकोर्ट जाणार आहे, सुप्रीम कोर्ट पण जाणार आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.